सरकारला निवेदन। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे क्षेत्ररस्ते आजही अतिक्रमणाच्या भयानक अडथळ्यात असताना शासन निर्णय असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी संथ व अपूर्ण आहेत। या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून शिवपालन क्षेत्ररस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी 2 संधी अधिकाऱ्यांची राज्यस्तरावर नियुक्ती करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे। दादासाहेब जंगले पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व कृषी मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही शेतकरी आपल्या स्वतःच्या जमिनीपर्यंत क्षेत्ररस्त्यांच्या विविध अडथळ्यांशिवाय पोहोचू शकत नाही आणि आडदांड्या व गुंड प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांमुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात बोटचेप धोरण घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून शेती पडीक पडणे, मातीमोल भावाने विकणे, कोर्ट कचेरी करणे, प्रसंगी आत्महत्या करणे असे मार्ग इच्छा नसतानाही पत्करावे लागतात। शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी विना विलंब काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी धडाडी, पारदर्शक आणि तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी राज्यस्तरीय समितीत असणे अत्यावश्यक आहे। त्यासाठी अतिक्रमण मुक्ती, रस्ते नकाशे, शिस्तबद्ध प्रशासन आणि पारदर्शक कामगिरीसाठी ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री तुकाराम मुंडे आणि शेत रस्ते नोंदणी नकाशे, रस्ते क्रमांक प्रणाली, सीमांकन व अतिक्रमण मुक्तीची प्रक्रिया यावर तयार केलेल्या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण ड्रॉपचे मुख्य शिल्पकार श्री सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात यावी। नुसती आश्वासने देण्यापेक्षा या 2 संधी अधिकाऱ्यांची राज्यस्तरावर नियुक्ती केल्यास गाव नकाशे, फेरफार, रस्त्याची नोंदणी व कालबद्ध पारदर्शक कार्यक्रम तातडीने सुरू करण्यास मदत होईल। अशी समिती स्थापन झाली तर प्रत्येक रस्ताग्रस्त शेतकऱ्यास तातडीने न्याय मिळेल व शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल अशी अपेक्षा निवेदनात क्षेत्ररस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी व्यक्त केली आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।